हॅलो यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्सपासून प्रोटीन पावडर कशा प्रकारे बनवायची, याचे फायदे काय आणि याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट वापरले जाते. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट लागणार आहे ते आपण बघूया. तर इथे मी आता 50 ग्रॅम मखना घेतला, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम चणे रोस्ट केलेले, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स, 50 ग्रॅम पंपकिन सीड्स आणि खारीकचे तुकडे पण घेतले बारीक करून आणि 50 ग्रॅम अक्रोड. त्यासोबत मी 2 चम्मच इथे चिया सीड्स घेतले. तर चिया सीड्स आपल्या शरीरासाठी खूप छान आहे आणि फायदेशीर आहे. तर आपण जे सगळे जिन्नस घेतले त्याला 1 बाय 1 आपण कढईमध्ये रोस्ट करून घेऊया. याला कमी गॅसवरती भाजायचे, नाही तर काय होतं हे करपून जाते. जोपर्यंत हे भाजून झाल्यानंतर असे हाताने दाबले जात नाही तोपर्यंत याला छानपैकी असं गरम करायचं. तर आपण झाल्यानंतर थंड होण्यासाठी थाळीमध्ये काढून ठेवलं. तोपर्यंत बाकीचे ड्रायफ्रूट सगळे कमी गॅसवरती भाजून घेऊया. तर लहान असो या मोठं, ही पावडर पिण्यासाठी एकदम योग्य आहे. तर तुम्ही मुलांना दुधातून देऊ शकता किंवा स्वतःही दुधामध्ये घेऊ शकता आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला हेअरफॉल असेल, जॉईंट पेन असेल किंवा अशक्तपणा असेल ना, तर ही पावडर नक्की फायदा देते. आणि तुम्ही मुलांसुद्धा देऊ शकता. मुलांना बाहेरचं केमिकल विरहित द्यायचं असेल तर ही एकदम योग्य पर्याय आहे. कधी कधी काय होतं, मुलं हे बाहेरचे हॉर्लिक्स, बॉर्नव्हिटा वगैरे हे पितात ना, त्याच्यामध्ये खूप असं केमिकलचे इन्ग्रेडियंट असतात ते आपल्याला माहीत नसतं. तर तुम्ही ही पावडर घरी बनवलीत ना, तर ही प्रोटीनने, फायबरने, आयरनने, कॅल्शियमने असे खूप असे भरपूर भरलेली आहेत. तर ही आपली बनवलीच पाहिजेत आणि मुलांना आवर्जून द्या. आपणही आवर्जून दुधामध्ये घ्या. तर तुम्ही साखर दुधामध्ये घेण्याऐवजी तुम्ही मधाचा वापर करा आणि ह्या पावडर टाकून पिली ना, तर खूप याचा फायदा जाणवेल तुम्हाला. तर इथे मी सगळे इन्ग्रेडियंट असे भाजून घेतले. आता याला आपण चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण 2-3 वेलची टाकूया आणि जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपण मिक्सरमध्ये असं छानपैकी फाईन पेस्ट अशी करून घेऊया. ही प्रोटीनयुक्त पावडर आपलं वजन वाढण्यासाठी खूप मदत करते आणि डायजेशन आपली सुद्धा सुधारते. तर तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल किंवा शरीराला थोडं कमजोरता अशी भासत असेल तर ही पावडरचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर आपण जी फाईन पेस्ट करून घेतली त्याला आपण याच्या चाळणीने थोडं वेळ चाळून घेऊया. कधी कधी काय वरती थोडे बारीक बारीक तुकडे राहतात, पूर्ण फाईन होत नाही. तर आपण याला पूर्ण असे छानपैकी चाळून घेऊया. आणि इथं बघू शकता मी जवळजवळ सगळे 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशा प्रमाणामध्ये इन्ग्रेडियंट घेतले होते ना, त्याच्यामध्ये माझी जवळपास 1 किलो पावडर झालेली आहे. आता ही पावडर जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे ही पूर्णपणे वरती ठेवत नाही. याच्यामध्ये मी निम्मी पावडर जवळ फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आणि निम्मीच पावडर वरती ठेवणार. आपल्या याच्यासाठी एअर टाईट कंटेनरमध्ये याला स्टोअर करायची. जर तुम्ही लूज झाकण असेल कंटेनरमध्ये स्टोअर केलीत ना, तर त्याला लवकर मॉइश्चर पकडेल आणि त्याचा वास येईल. तर ही फाईन पेस्ट अशी केली ना, तर दुधामध्ये सुद्धा लवकर मिक्स वेल होते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि अशी सिंपल अशी पावडर बनवायची रेसिपी दुधामध्ये मिक्स करून एन्जॉय करा. थँक्यू.